नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। तर मग चला बघूया कशी बनवतात ती। त्याच्यासाठी मी इकडे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी खोबरं घेतलंय, ते पण मी थोडंसं भाजून घेतलंय। त्याच्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सर मध्ये लावायचं आहे। तुम्ही बघू शकता बघा, पहिला आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर लसूण, खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मी त्यात मसाले ऍड करणार आहे। याच्यात मी लाल मसाला 2 चमचे टाकते। त्याच्यानंतर थोडीशी हळद। आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये लावून घ्यायचे। आपल्याला त्याच्यात मीठ पण टाकून घ्यायचे। हे बघा, मी थोडंसं मीठ पण टाकले चवीनुसार। हे मिश्रण आता मी मिक्सरला लावून घेते। मिक्सरला एकदा फिरून झाल्यानंतर आपल्याला त्यात शेंगदाणे टाकायचे। आधी मी हे मिश्रण मिक्सरला लावून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता मी हे एकदा मिक्सरला लावून घेतलेलं आहे। एवढं बारीक झाल्यानंतर आता आपल्याला त्यात शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे तुम्ही सालासकटही टाकू शकता किंवा साल काढून सुद्धा टाकू शकता। मी आता परत मिक्सरला लावून घेते। त्यात थोडंसं मी पाणी ऍड करते। हे बघा, तुम्ही बघू शकता मी वाटण त्याचं रेडी झालेलं आहे। फोडणीसाठी मी इकडे 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। मी आता भरलेली वांगी कुकर मध्ये करणार आहे, कारण की कुकर मध्ये लवकर शिजतात ते। फोडणीसाठी मी आता तेल घालून घेते। तेल थोडं गरम होऊ दे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे। त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेते। कांदा पण लाल असून मस्त फ्राय करायचं आपल्याला। त्याच्यानंतर आपण इथे आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आपल्याला। थोडंसं मीठ टाकते, कारण की आपण मगाशी वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामुळे बघा, मी थोडंसं मीठ टाकते, कारण की आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवायचं आहे। गॅस लोवर ठेवते। कांदा आणि टोमॅटो शिजवल्यानंतर आपण वांग्यांची असलेली हे वाटण भरणार आहोत। आता आपण वांग्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत। मी इकडे वांगी धुवून कापून घेतली आहेत। हे बघा, मी अशा प्रकारे 4 तुकडे केलेले आहेत। आता मी यात स्टफिंग भरणार आहे। हे बघा, मी अशा प्रकारे भरून घेणार आहे। आपल्याला त्यात जास्त पण भरायचं नाहीये।
बघा अशा प्रकारे थोडं थोडं करून भरून घ्यायचं. बघा अशा प्रकारे सर्व वांगी भरून झालेली आहेत. मस्त असं कांदा टोमॅटो शिजलेला आहे. त्यात आपण परत थोडीशी हळद टाकूया. चिमूटभर हळद, त्याच्यानंतर लाल तिखट 1 चमचा, मालवण मसाला 1 चमचा. हे सर्व मिश्रण आपण कांदा वगैरे बनवून घेऊ. त्याच्यानंतर आपण स्टफिंग टाकून घेऊया. ह्याच्यात मी पाणी टाकून हे पाणी मी आता त्याच्यात टाकते. त्यात आता मी वांगी टाकते एक एक करून. मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेते. जर छोटी वांगी असली तर आणखीनच सुंदर होतं. आम्ही मोठी वांगीचं भरीत केलेलं आहे. आता मी याला कुकरचं झाकण लावून घेते आणि याला 3 शिट्ट्या काढून घेते. हे बघा कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण उघडून बघूया. हे बघा मस्त असे रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे भरलेली वांगी मस्त अशी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.